नमस्कार, मी नितीन मिरजकर. आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज लोकसभेच्या 7व्या टप्प्याचं मतदान पूर्ण झालं असून गेल्या 2 महिन्यांपासून लोकसभेची जी धामधूम होती ती आज संपलेली आहे व 4 तारखेला आता निकालाची प्रतीक्षा आहे सर्वांना. खरं म्हणजे सांगायचं झालं तर आजच्या भागामध्ये आपण या लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोल तसेच विश्लेषण आपण या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत. 2019च्या तुलनेत ही निवडणूक अतिशय रंगतदार अशी लढत झाली, कारण 2019ला जसं भाजप एकतर्फी जर वातावरण क्रिएट केलं होतं बालाकोटच्या हल्ल्यानंतर, तसं ह्या इलेक्शनमध्ये वाटलं नाही. कारण की काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी इंडिया आघाडी अधिकपणे सक्षम केली होती. इंडिया आघाडीत बरेचसे विरोधी पक्षांना एकवटण्यात काँग्रेस व त्यांचे मित्रपक्ष या इलेक्शनमध्ये यशस्वी ठरले. जानेवारी महिन्यामध्ये जे राम मंदिरची प्रतिष्ठापना झाली होती त्यामुळे असं वाटलं होतं की भाजप व त्यांचे मित्रपक्ष एकतर्फी या निवडणुकीमध्ये विजयी किंवा सरशी घेतील, पण तसं काही चित्र दिसलं नाही. कारण की राम मंदिरपेक्षा व 370 या कलमच्या मुद्द्यापेक्षा शेतकरी आंदोलन असेल किंवा बेरोजगारी असेल किंवा जी केंद्र सरकारद्वारे इम्प्लिमेंट केलेली अग्निवीर योजना असेल सैन्य भरतीची, त्याचबरोबर हिंदी पट्ट्यातील जे राज्य आहेत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, त्याचबरोबर हरियाणा या भागामध्ये जे क्षत्रिय समाज आहे, विशेष करून जे ठाकूर राजपूत समाज व गुर्जर समाज हे भाजप विरोधी प्रचंड प्रमाणात नाराज होते. तर त्याचा कुठेतरी फटका हा भाजपला या निवडणुकीत बसलेला आहे. तर भाजपनं विशेष करून नरेंद्र मोदींनी व अमित शहांनी जी घोषणा केली होती की अबकी बार 400 पार, तर तसं दिसत नाही आहे. म्हणजे 300 पार होतील का नाही ही भाजपसमोर आत्ता सध्या परिस्थिती व आव्हान निर्माण झालेलं आहे. तर आजच्या भागामध्ये आपण एक्झिट पोल आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून जो केला आहे त्याचं सादरीकरण करणार आहोत. म्हणजे कोणत्या राज्यामध्ये NDA, इंडिया तसेच अदर्स यांना किती जागा मिळतील, काय जागा मिळतील याबाबत पूर्ण आपल्याला आकडेवारी कळेल. त्याचबरोबर ही आकडेवारी प्रेझेंट केल्यानंतर त्याचं विश्लेषणसुद्धा, म्हणजे काही ऑब्झर्वेशन होते इलेक्शनमध्ये, त्यानंतर काय शक्यता आहेत 4 तारखेच्या निकालानंतर, ह्यासुद्धा आपल्यासमोर मांडल्या जातील. तर सर्वात पहिला उत्तर प्रदेश या राज्याबाबत आपण एक्झिट पोल पाहूयात. असं म्हणतात की देशाची सत्ता किंवा सत्तेचा मार्ग हा उत्तर प्रदेशातून जातो. उत्तर प्रदेशमध्ये एकूण 80 लोकसभेच्या जागा असून साधारण तिथे 16% मतदान, एकूण लोकसभेच्या 16% जागा या एकट्या उत्तर प्रदेशमधून येतात. म्हणजे 2014 व 2019 भाजपनं जी केंद्रामध्ये जी सत्ता स्थापन केली ते उत्तर प्रदेशमुळेच केवळ स्थापन केली. कारण की मुझफ्फरनगर दंगल जी झाली होती 2013 साली, ज्यामध्ये जाट विरुद्ध मुस्लिम अशी जी लढाई मुझफ्फर व कैराना भागात झाली, त्यानंतर भाजपनं नरेंद्र मोदी यांना एक पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून जे प्रोजेक्ट केलं, यामुळे 2014मध्ये मोदीची एक प्रचंड लाट निर्माण झाली व त्यामुळे उत्तर प्रदेशमध्ये 80 पैकी 73 ठिकाणी NDA म्हणजे भाजपचे 71 व NDA त्यांचा मित्रपक्ष अपना दल सोनेलाल अनुप्रिया पटेल यांच्या 2 जागा, अशा 73 जागा 80 पैकी त्यांनी मिळवलं होता. तर 2019 साली बसपा व समाजवादी पार्टी हे परंपरागत विरोधी क्षेत्रीय दल तिथले हे एकत्र आल्यामुळे थोडंसं भाजपचं कॉम्बिनेशन बिघडलं होतं. जे कास्ट इक्वेशन असेल किंवा बाकीच्या गोष्टी, तर त्यामुळे भाजपचा विजयाचा वारू रोखण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण काँग्रेसमुळं त्यांचा फटका बसला. 73 ज्या 2014ला जागा होत्या त्या घटून 64 पर्यंत आल्या. म्हणजे 15 ठिकाणी बसपा व समाजवादी आघाडीनं बाजी मारली होती आणि काँग्रेसमुळं तसेच अखिलेश यादव यांचे काका शिवपाल यादव यांनी जो प्रगतशील समाजवादी पार्टी लोहिया हा पक्ष काढला होता, त्याचबरोबर MIM या पक्षांनी मिळून एक 7 ते 8 जागी समाजवादी पार्टी व बसपा यांचं नुकसान केलं होतं. तर या 2024च्या इलेक्शनमध्ये काय नेमकी परिस्थिती आहे ते आपण पाहूयात. तर आमच्या एक्झिट पोलनुसार म्हणजे BJPला जवळपास 48 जागा मिळतील असा आमचा अंदाज आहे. त्यानंतर इंडिया आघाडीचा एक मेजर पार्टनर समाजवादी पार्टी जे 62 जागा लढत आहे UPमध्ये, त्या 25 जागा जिंकतील
असं आमचा अंदाज आहे, आपण स्क्रीनवर पाहू शकताय। त्याचबरोबर काँग्रेसला 3 जागा मिळतील, त्यांनी 17 जागा लढवल्या होत्या। हे काँग्रेसचा थोडासा विजयाचा पर्सेंटेज हा कमी दिसतोय। त्यानंतर RLD राष्ट्रीय लोकदल हा जयंत चौधरी यांचा पक्ष जो NDAचा घटक पक्ष आहे, त्यांना 2 जागा मिळताना दिसत आहेत। त्याचबरोबर अपना दल सोनेलाल अनुप्रिया पटेल यांचा पक्ष, त्यांना 1 जागा मिळताना दिसत आहेत। तर निषाद डॉक्टर संजय निषाद यांचा पक्ष, त्यांना 1 जागा मिळताना दिसत आहेत। म्हणजे आपण एकूण अलायन्स वाईज बघितलं तर NDAला 50 ते 54 जागा मिळताना दिसत आहेत। इंडिया आघाडीला 26 ते 30 जागा, म्हणजे इंडिया आघाडी जवळपास 22 जागांचा फायदा होताना इथं दिसत आहे, तर 12 जागांचं नुकसान हे NDAला दिसत आहे। तर आदर्शमध्ये जे बहुजन समाजवादी पार्टी होती त्यांचं खातंही उघडणार नाही असं दिसत आहे परिस्थिती। त्यांना 10 जागेचं नुकसान होताना दिसत आहे। मागच्या वेळी त्यांच्या 10 जागा समाजवादी पार्टीच्या मदतीने त्यांच्या निवडून आल्या होत्या। तर एकंदरीत उत्तर प्रदेशमध्ये मागच्या वेळेपेक्षा इंडिया आघाडी म्हणजे समाजवादी पार्टी व काँग्रेसने चांगली टक्कर भाजपला दिलेली असं दिसत आहे। व कदाचित थोडंसं काँग्रेसला थोड्या जागा जास्त दिल्यामुळे जरासं इंडिया आघाडीच्या जागा थोड्या कमी होतात। जर त्या ठिकाणी समाजवादी पार्टीने थोड्या जास्त जागा घेतल्या असत्या, कारण की काँग्रेसचे उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसमध्ये फक्त 2 आमदार आहेत, 2 आमदार असून त्यांना 17 जागा दिल्या। तर समाजवादी पार्टीने थोड्याशा 6-7 जागा अजून लढल्या असत्या तर कदाचित हे चित्र थोडंसं अजून वेगळं दिसलं असतं। पण तरी देखील इंडिया आघाडीने इथे चांगली लढत दिलेली आहे तुलनेनं। या व्यतिरिक्त 30 ठिकाणी इंडिया आघाडी क्लोज फाईटमध्ये आहे भाजपबरोबर, म्हणजे 30 ठिकाणी इंडिया आघाडी क्लोज फाईटमध्ये, ते 30 ठिकाणी आम्ही इंडिया आघाडीला विजयात पकडलेलं नाही आहे, ते भाजपमध्ये पकडलेले आहेत। ते 30 पैकी 4-5 जरी जागा अजून सुटल्या तरी इंडिया आघाडी 30 क्रॉस करेल व भाजप 50च्या आत येईल। तर उत्तर प्रदेशचा हा एक्झिट पोल आहे। म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये बघितलं तर इंडिया आघाडीचा जो घटक पक्ष आहे म्हणजे अखिलेश यादव यांनी त्यांचं स्वतःचं काम चोखपणे केलेलं आहे असं दिसतंय। तर दुसरं जे मोठं राज्य आहे भारतातलं ते म्हणजे महाराष्ट्र, म्हणजे लोकसभेच्या जागांच्या बाबतीत एकूण 48 जागा इथं येतात। तर महाराष्ट्राचा एक्झिट पोल आपण पाहूयात आज। तर महाराष्ट्राच्या इलेक्शनबद्दल थोडंसं सांगायचं झालं तर शरद पवार साहेब यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष, हे 2 पक्ष फुटल्यामुळे म्हणजे हे मराठी लोकांच्या अस्मितेचे पक्ष होते, अस्मितेचा प्रश्न होता या दोन्ही पक्षांशी। हे 2 पक्ष फुटल्यामुळे कुठेतरी मतदारांच्या बद्दल या दोघा नेत्यांच्या विषयी व दोन्ही पक्षांच्या विषयी सहानुभूती होती। याचाच फटका भाजपला बसताना दिसत आहे, कारण की हे पक्ष फोडण्याला जे कारणीभूत ठरले ते म्हणजे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व भाजपचे चाणक्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह। त्याचबरोबर मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जे गेले 7-8 महिन्यापासून जे मराठा आरक्षणाचं आंदोलनाचं रान पेटवलं होतं, तर या गोष्टीमुळे कुठेतरी विरोधी पार्टींना एक बळ मिळालं भाजप विरोधी। म्हणजे जी एकतर्फी वाटणारी जी इलेक्शन होती ती बऱ्याच प्रमाणात महाविकास आघाडी कुठेतरी आघाडी घेते अशी परिस्थिती निर्माण झाली होती। तर आपण आजच्या या महाराष्ट्राचा पोल पाहतोय तर आमच्या या एक्झिट पोलनुसार BJPला 19 जागा मिळतील असा अंदाज आहे। त्यानंतर दुसरा मोठा पक्ष राहील तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, म्हणजे जो उद्धव ठाकरे यांचा पक्ष आहे शिवसेना फुटीनंतर, त्यांना 11 जागा मिळताना आपल्याला दिसत आहेत। त्यानंतर 3 क्रमांकाचा पक्ष हा काँग्रेस राहील, त्यांना 5 जागा मिळताना दिसत आहेत। त्याचबरोबर शिवसेना शिंदे गट जो आहे त्यांना 5 जागा मिळत आहेत, म्हणजे शिंदे गटाचे एकूण 13 खासदार होते, 8 जागांचं नुकसान इथं दिसत आहे शिंदे गटाला। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट, जो शरद पवारांचा फुटल्यानंतरचा जो नवीन पक्ष झाला तो, त्याला 4 जागा मिळत आहेत, म्हणजे त्यांनी आपले खासदार मेंटेन ठेवलेले तर असं दिसत आहे। त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांना 1 जागा फक्त मिळत आहेत। त्यानंतर बहुजन विकास आघाडी थोडंसं सरप्राइझिंगली आहे आपल्या व्ह्यूअर्ससाठी,
कारण बहुजन विकास आघाडीचं कुठेही एक्झिट पोलमध्ये नाव घेतलं नाही आहे कुठल्याही चॅनलने व कुठेही त्याची चर्चाही देखील नाही. पण आमच्या अंदाजानुसार बहुजन विकास आघाडीचे राजेश पाटील म्हणजे हितेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ते थोडक्या मार्जिनने विजयी होतील असं वाटतंय. कारण की बरेच जण म्हणत आहेत तिथं शिवसेनेचे भारती कांबळे येतील किंवा भाजपचे हेमंत सावरा जे आहेत ते येतील. पण या दोघांवरती मात करत बहुजन विकास आघाडी तिथे बाजी मारेल असा आमचा अंदाज आहे. त्याचबरोबर हातकणंगले जी हाय व्होल्टेज जागा आहे तिथून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा मिळेल असा आमचा अंदाज आहे राजू शेट्टी यांच्या रूपाने. त्याचबरोबर इंडिपेंडंट म्हणजे अपक्ष एक जागी निवडून येईल म्हणजे अर्थातच ती सांगलीची जागा असेल. म्हणजे असं एकूण अलायन्स वाईज बघितलं तर NDAला भाजपच्या मित्रपक्षाला 23 ते 27 जागा मिळतील. म्हणजे तब्बल 13 जागांचं नुकसान हे भाजपला महाराष्ट्रातून होताना दिसत आहे. त्यानंतर इंडिया आघाडीला 18 ते 22 म्हणजे 11 जागांचा फायदा हा इंडिया आघाडीला दिसत आहे. त्यानंतर आदर्स इतर 2 ते 3 जागा मिळतील म्हणजे 2 जागा त्यांना मिळत आहे. म्हणजे उत्तर प्रदेश नंतर इंडिया आघाडीसाठी किंवा भाजपसाठी जे डॅमेज करणारं राज्य ते महाराष्ट्र असू शकते. सुरुवातीला सर्वांचं आकलन होतं की उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, त्यानंतर कर्नाटक ही राज्य भाजपला थोडंसं डॅमेज करतील. पश्चिम बंगाल पण थोडंफार प्रमाणात करेल असं जे चित्र होतं ते या एक्झिट पोलमध्ये दिसत आहे. यानंतर आपलं तिसरं राज्य जे मोठं आहे लोकसभेच्या जागांच्या बाबतीत ते म्हणजे पश्चिम बंगाल, वेस्ट बेंगाल. इथे 3 आघाड्या होत्या. भाजपची NDA भाजपच्या नेतृत्वाखाली, त्यानंतर ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी ज्या बंगालच्या मुख्यमंत्री आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष होता. सुरुवातीला त्या इंडिया आघाडीतून बाहेर पडल्यामुळं कुठंतरी इंडिया आघाडीला धक्का पोचलेला होता. कदाचित त्या या आघाडीत असत्या तर कदाचित जागा आणखी वाढल्या असत्या असं आमचं मत आहे. तर भाजपला एकूण 15 जागा मिळतील असा आमचा अंदाज आहे. त्यानंतर AITC ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस ममता बॅनर्जी यांना 25 जागा मिळतील असा आमचा अंदाज आहे. तसेच काँग्रेस प्रणित जी इंडिया आघाडी आहे काँग्रेस, त्यानंतर लेफ्ट CPI CPM यांच्या आघाडीला 2 जागा मिळतील. म्हणजे अलायन्स वाईज बघितलं तर NDAला 15 जागा मिळतील म्हणजे 3 जागा या NDAच्या कमी होत आहेत मागच्या 2019च्या तुलनेनं. इंडिया आघाडीला एकूण 2 जागा मिळत आहेत म्हणजे इंडिया आघाडीला मागच्या वेळी देखील 2च जागा मिळाल्या होत्या. त्यानंतर आदर्समध्ये आपण तृणमूल काँग्रेस पकडलेला आहे त्यांना 25 जागा मिळत आहेत. त्यांना 3 जागांचा फायदा आहे म्हणजे इथे देखील भाजपला थोडंसं नुकसान झालेलं पाहायला मिळत आहे आपल्याला. त्यानंतर अजून एक मोठं राज्य जे होतं ते म्हणजे बिहार. तर इथे देखील नितीश कुमार यांनी लास्ट मोमेंटला जी पलटी मारली आणि भाजपमध्ये गेले इंडिया आघाडीतून फुटून, त्याचा कुठेतरी राग हा मतदारांच्या वरती दिसत आहे. त्याचा एक्झिट पोल आपण पाहूया काय कसा आहे तो एक्झिट पोल. तर बिहारमध्ये बघायला गेलं तर BJPला इथं 11 जागा मिळत आहेत. त्यानंतर जनता दल युनायटेड नितीश कुमार यांचा पक्ष त्यांना देखील 11 जागा मिळत आहेत. त्यानंतर RJD राष्ट्रीय जनता दल हा तेजस्वी यादव लालू प्रसाद यादव यांचा पक्ष, त्यांनी चांगली आघाडी घेतली आहे मागच्या इलेक्शनच्या तुलनेत. मागच्या वेळी 1 जागा होती, यावेळी 9 जागा मिळत आहेत त्यांना. त्यानंतर काँग्रेसला 3 जागा मिळत आहेत. त्यानंतर लोक जनशक्ती पार्टी रामविलास म्हणजे हा चिराग पासवान यांचा पक्ष, त्यांना 3 जागा मिळत आहेत. त्यांचंही थोडंसं पक्षफुटीमुळे नुकसान झालेलं आहे. त्यांचे काका पारसनाथ ते बाजूला गेले. त्यानंतर CPIM ही इंडिया आघाडीतला घटक पक्ष आहे, त्यांना 1 जागा मिळत आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी, त्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया लेनिन ML माले जो म्हणतो गट, त्यांना 1 जागा मिळत आहे. त्यानंतर RLM जी उपेंद्र कुशवाहा यांची पार्टी आहे त्यांना 1 जागा मिळत आहे. म्हणजे अलायन्स वाईज बघितलं तर NDAला 24 ते 28 म्हणजे जवळपास 13 जागांचं नुकसान NDAला इथे बघायला मिळत आहे. त्यानंतर इंडिया आघाडीला इथे 12 ते 16 जागा मिळतील असा आमचा अंदाज आहे. म्हणजे तब्बल 13 जागांची आघाडी इंडिया आघाडी या बिहारमध्ये घेताना दिसत आहे या हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये.
म्हणजे इंडिया आघाडीने चांगली आघाडी या राज्यामध्ये एनडीएवर घेतली असं दिसतंय. म्हणजे आपण बघितलं अखिलेश यादव, उद्धव ठाकरे यांच्यानंतर तेजस्वी यादव यांनी सुद्धा आपली जबाबदारी चोख पार पाडलेली आहे. त्यानंतर एक दक्षिण भारतातील एक मोठं राज्य तमिळनाडू, तर इथं AIDMK म्हणजे अण्णा द्रुमक हे भाजपचा जो मित्रपक्ष होता तो बाजूला गेल्यामुळे ऑलरेडी भाजप तिथं कमकुवत झाली होती. तर तिथला एक्झिट पोल आपण पाहूयात. तर DMK जी मुख्यमंत्री स्टॅलिन यांचा पक्ष आहे, DMKला इथे 22 जागा मिळतील असा आमचा अंदाज आहे. त्यानंतर काँग्रेसला 8 जागा मिळतील, CPIला 2 जागा मिळतील, CPIM यांना 2 जागा मिळतील, त्यानंतर VCK यांना 2 जागा मिळतील, त्यानंतर ऑल इंडियन युनियन मुस्लिम लीग यांना 1 जागा मिळेल, MDMK यांना 1 जागा मिळेल. म्हणजे असं मिळून टोटल इंडिया आघाडीतील सगळ्या घटक पक्षांना मिळून 39 पैकी 38 जागा मिळतील. तर AIDMK ही स्वतंत्र लढली होती, यांना फक्त 1 जागेवर समाधान मानावं लागेल. म्हणजे अलायन्स वाईज बघितलं तर NDAला 0 ते 1 म्हणजे 0 जागा मिळतील असं आपण पकडूया. त्यानंतर इंडियाला 37 ते 39 म्हणजे मागच्या वेळी सुद्धा 38 जागा होत्या, त्यामुळे त्यांच्या आहे तेवढंच कॉन्स्टंट राहिलेले आहेत. त्यानंतर अदर्समध्ये AIDMK आहे, त्यांना 0 ते 2 इतक्या जागा मिळतील असा आमचा अंदाज आहे. यानंतर आपण पाहूयात मध्य प्रदेश, आणखी एक हिंदी भाषिक व भाजपचं एक गड मानलं जाणारं राज्य. मागच्या वेळी भाजपनं जवळपास इथून चांगली हे केलं होतं, आपली 28 जागा 29 पैकी जिंकल्या होत्या. काँग्रेसला केवळ 1 जागेवर समाधान मानावं लागलं होतं. तर यावेळी मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीला 25 जागा मिळतील असा आमचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 4 जागा म्हणजे भाजपच्या 3 जागा कमी होतील व काँग्रेसच्या 3 जागा वाढतील. अलायन्स वाईज बघितलं तर NDAला 23 ते 27 म्हणजे 3 जागांचं नुकसान होईल. तर इंडिया आघाडीला 3 ते 5 म्हणजे 3 जागांचा फायदा इंडिया आघाडीला मिळेल. म्हणजे इथे देखील काँग्रेसनं म्हणजे इंडिया आघाडीनं थोडीशी आघाडी भाजपवरती मिळवलेली आहे. त्यानंतर अजून एक मोठं राज्य, महत्त्वाचं राज्य जे दक्षिण भारतातलं आहे ते म्हणजे कर्नाटक. तर कर्नाटक सुद्धा मागच्या वेळी भाजपसाठी एक महत्त्वाचं राज्य होतं. 28 पैकी 25 जागा 28 पैकी 25 जागा ह्या भाजपला मिळाल्या होत्या. तर त्यांचा मित्रपक्ष JDSला 2 जागा मिळाल्या होत्या. तर कर्नाटकमध्ये गेल्या मागच्या 2023च्या इलेक्शनमध्ये काँग्रेसनं जिथं एकहाती सत्ता म्हणजे मिळवली आणि त्यांनी जे 5 गॅरंटी दिले होते जनतेला, आश्वासनं, ती पूर्ण केल्यामुळे इथे भाजप बॅकफुटवर जाताना दिसत आहे. तर काँग्रेस D. शिवकुमार व मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखाली थोडंसं फ्रंटफूटवर येताना दिसत आहे. तर कर्नाटकमधल्या एक्झिट पोलनुसार म्हणजे कर्नाटकच्या एक्झिट पोल आमच्या चॅनलच्या नुसार BJPला 17 जागा मिळतील असा आमचा अंदाज आहे. काँग्रेसला 9 जागा म्हणजे तब्बल काँग्रेसच्या 8 जागा वाढतील असा आमचा अंदाज आहे. तर जनता दल सेक्युलरच्या 2 जागा मिळतील. म्हणजे अलायन्स वाईज बघितलं तर NDAमध्ये BJP व JDS हे 2 पक्ष होते. आपले HD देवेगौडा भारताचे माजी पंतप्रधान यांचा पक्ष, त्यांनी 3 जागा लढवल्या होत्या, तर भाजपनं 25 जागा लढवलेल्या. तर NDAला 17 ते 21 जागा मिळतील म्हणजे तब्बल 8 जागांचं नुकसान NDAला मिळेल. तर इंडिया आघाडीला 8 ते 10 जागा मिळतील म्हणजे 8 जागांचा फायदा इंडिया आघाडीला मिळेल. म्हणजे इथे देखील चांगली आघाडी इंडिया आघाडीने मिळवलेली आहे NDAवरती. यानंतर आपण आंध्र प्रदेश, जे आणखी एक दक्षिण भारतातील प्रमुख राज्य आहे. म्हणजे दर 5 वर्षांनी तिथे सत्ता पालट होत असते कर्नाटकप्रमाणे. तर तिथं देखील प्रमुख 2 त्रिकोणीय लढत झाली, त्यापैकी म्हणजे दुरंगीच जास्त झाली. एक विद्यमान जे सत्ताधारी पक्ष आहेत ते YSRCP म्हणजे जगनमोहन रेड्डी मुख्यमंत्री यांचा YSRCP यांच्या विरुद्ध NDA होता. यामध्ये तेलुगू देसम पार्टी जे चंद्राबाबू नायडू यांचा पक्ष आहे, त्यानंतर भाजप व अभिनेता पवन कल्याण यांचा जनसेना पार्टी, या तिघांची मिळून तिथं अलायन्स होती. तर तिथं BJPला आमच्या एक्झिट पोलनुसार 2 जागा मिळतील
असा अंदाज आहे. TDPला तेलुगू देसम पार्टीला 12 जागा, तर YSRCP म्हणजे युवकुलू श्रमिकुलू रैतुलू काँग्रेस पार्टी जी जगनमोहन रेड्डी यांची पार्टी आहे त्यांना 10 जागा मिळतील. आणि जनसेना पार्टी जी पवन कल्याण यांची आहे त्यांना 1 जागा मिळेल. म्हणजे ते पहिल्यांदाच लोकसभेत आपलं खातं उघडतील असं दिसतंय. म्हणजे अलायन्स वाईज बघितलं तर NDAला तब्बल 13 ते 17 जागा मिळतील. म्हणजे 12 जागांचा फायदा NDAला मिळत आहे. तर आदर्शला म्हणजे YSRCPला 10 जागा केवळ मिळतील. म्हणजे 12 जागांचं नुकसान हे YSRCPला इथं मिळत आहे. म्हणजे TDPने चांगलीच आघाडी भाजप व जनसेना पार्टी पवन कल्याण यांच्या मदतीने जगनमोहन रेड्डी यांच्यावर चांगली आघाडी घेतलेली आहे असे दिसत आहे. यानंतर आणखी एक भाजपचं जे म्हणजे काय म्हणता येईल त्याला की 25च्या 25 ज्या जागा जिंकला होता ते राजस्थान म्हणजे एक हक्काचं राज्य, तिथला एक्झिट पोल आपण पाहूयात. तर BJPला येथे 20 जागा मिळतील. म्हणजे जवळपास 5 जागांचं नुकसान हे BJPला मिळेल NDAला असं वाटतंय. त्यानंतर काँग्रेसला 3 जागा मिळतील. गेल्या 2 इलेक्शनमध्ये काँग्रेसचं खातं सुद्धा उघडलं नव्हतं. 3 जागा यावेळी मिळतील. त्यानंतर राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी हनुमान बेनीवाल जाट समाजाचे जे नेते आहेत, शेतकरी व जाट समाजाचे नेते, त्यांना 1 जागा मिळेल. तर एक इंडिपेंडंट जागा मिळेल. म्हणजे रवींद्र सिंग भाटी बाडमेरमधून ते निवडून येतील असा आमचा अंदाज आहे. म्हणजे अलायन्स वाईज बघितलं तर NDAला 18 ते 22 म्हणजे 5 जागांचं नुकसान, तर इंडिया आघाडीला 3 ते 5 जागा मिळतील. म्हणजे 4 जागांचा फायदा होईल. तर आदर्शला 1 जागा मिळतील असा आमचा अंदाज आहे. म्हणजे ही जी प्रमुख राज्य होती ह्यांचा पण डिटेल एक्झिट पोल विश्लेषण थोडंसं ऐकलं. आता पूर्ण राज्य वाईज स्टेट आणि युनियन टेरिटरीज असे मिळून 543 ज्या जागा आहेत त्याचा डिटेल एक्झिट पोल आपण पाहूत. सुरुवातीला आंध्र प्रदेश NDAला 15 जागा मिळतील. इंडियाला इथे खातंही उघडणार नाही अशी सिच्युएशन आहे. तर आदर्शला 10 जागा मिळतील. त्यानंतर अरुणाचल प्रदेश नॉर्थ ईस्टमधलं राज्य, NDAला 2 जागा, इंडियाला 0, आदर्शला 0. त्यानंतर आसाम अजून एक नॉर्थ ईस्टमध्ये राज्य आहे. इथे तिरंगी लढत झाली होती. म्हणजे ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस हा इंडियाकडून बाहेर पडून त्यांनी AIDUF यांच्यावर आघाडी करून तिथे निवडणुका लढल्या होत्या. तर NDAला 10 जागा, इंडिया आघाडीला 2, आदर्शला 2. या आदर्शमध्ये तृणमूल काँग्रेसला 2 जागा मिळतील. त्यानंतर बिहारमध्ये NDAला 26, इंडियाला 14, आदर्शला 0. छत्तीसगड इथे NDAला 9, इंडियाला 2 व आदर्शला 0. त्यानंतर गोवा एक छोटं राज्य आहे. इथे मागच्या वेळेसारखंच सेम निकाल लागेल. म्हणजे NDAला 1, इंडिया आघाडीला 1. त्यानंतर गुजरात हे नरेंद्र मोदी यांचं होम ग्राउंड. इथे मागच्या वेळेसारखंच 26च्या 26 जागा NDAला म्हणजे भाजपला मिळतील. काँग्रेस व आम आदमी पार्टी यांचं खाते देखील इथे उघडणार नाही. त्यानंतर हरियाणामध्ये सुद्धा मागच्या वेळी 10 पैकी 10 जागा मिळाल्या होत्या, पण यावेळी मात्र 10 पैकी त्यांना 8 जागांवर समाधान मानावं लागतं NDAला. तर इंडिया आघाडीला 2 जागा मिळतील. यानंतर हिमाचल प्रदेश इथे देखील 4 पैकी 4 जागा भाजपला मिळाल्या होत्या मागच्या वेळी. यावेळी मात्र 3 जागा, तर काँग्रेसला 1 जागा मिळताना दिसत आहे. यानंतर झारखंडमध्ये आपण बघितलं थोडंसं मध्यंतरी हेमंत सोरेन यांना अटक केली गेली होती. त्याचाही कुठंतरी इंडिया आघाडीला फायदा होताना इथं दिसत आहे. NDAला 9, तर इंडिया आघाडीला 5. यानंतर कर्नाटकमध्ये प्रचंड नुकसान झालेलं आहे भाजपचं असं दिसतंय. NDAला 19, तर इंडिया आघाडीला 9 जागा. यानंतर केरळमध्ये 20च्या 20 जागा इंडिया आघाडीला जाताना दिसतात. म्हणजे इंडिया आघाडीमध्ये इथे 2 ग्रुप आहेत. एक UDF जो काँग्रेस व युनियन मुस्लिम लीग यांच्या नेतृत्वाखाली, तसेच LDF जो डाव्यांचं आघाडी आहे. हे दोन्ही निवडणुका वेगळ्या लढल्यात पण आघाडी म्हणून एकत्र लढत आहेत. यांना 20च्या 20 जागा मिळताना दिसत आहेत. म्हणजे 17 जागा काँग्रेसच्या आघाडीला व 3 जागा LDFला. त्यानंतर मध्य प्रदेश इथे NDAला 25, इंडियाला 4. त्यानंतर महाराष्ट्र
इथेच खूप प्रचंड प्रमाणात महायुतीला म्हणजे एन डी एला नुकसान डॅमेज झालेलं दिसत आहे. एन डी एला 25 जागा 43वरून 25वर आलेली आहे इथं. त्यानंतर इंडिया आघाडीला 5 जागा मिळाल्या होत्या, 5वरून ते 20वर गेलेत डायरेक्ट. आणि आदर्शला 3, म्हणजे आदर्शमध्ये आपण मगाशी सांगितलं स्वाभिमानी शेतकरी संघटना, बहुजन विकास आघाडी व अपक्ष 1. त्यानंतर मणिपूर, इथे जो मणिपूरमध्ये देखील एन डी ए थोडंसं मागे आहे, 1 जागा एन डी एला व 1 जागा इंडिया आघाडीला. त्यानंतर मेघालयमध्ये 1 जागा एन डी ए, 1 जागा इंडिया आघाडीला. मिझोरममध्ये आदर्शला स्थानिक क्षेत्रीय पार्टीला 1 जागा मिळताना दिसत आहे. त्यानंतर नागालँडमध्ये 1 जागा एन डी एला व इंडियाला 0. त्यानंतर ओडिसामध्ये जागा भाजपच्या वाढतील असं दिसत होतं, पण एवढं काही चित्र दिसत नाही आहे. फक्त 1 जागा वाढेल असं वाटतंय. एन डी एला 9 जागा, इंडिया आघाडीच्या 1 जागा होती ती कमी झालेली आहे. व बी जे डी आपल्या 12च्या 12 जागा शाबूत ठेवण्यात यशस्वी झालेली आहे असं दिसते. यानंतर पंजाब, जे किसान आंदोलनाचं एक केंद्रस्थान होतं, इथे एन डी एला नुकसान मिळालेलं आहे. इथे एन डी एचं खातंसुद्धा उघडणार नाही. एन डी एला 0 जागा, इंडिया आघाडीला 11, म्हणजे इंडिया आघाडीमध्ये 7 जागा काँग्रेसच्या व 4 जागा आम आदमी पार्टीच्या. ही वेगळे जरी लढली तरी एकत्र आहेत. यानंतर 2 जागा आदर्श, यामध्ये शिरोमणी अकाली दल असेल. त्यानंतर राजस्थानमध्ये इथेही 25च्या 25 जागा मिळाल्या होते बी जे पीला, इथे 20 जागा, तर इंडिया आघाडीला 4 जागा व आदर्शला 1 जागा. यानंतर सिक्कीममध्ये क्षेत्रीय पार्टी जी आहे तिथील त्यांना 1 जागा मिळत आहे. एन डी ए व इंडियाला 0 जागा. त्यानंतर तमिळनाडूमध्ये एन डी एला 0, तर इंडिया आघाडी आपल्या 38 जागा मेंटेन ठेवण्यात यशस्वी झालेली आहे, तर 1 जागा आदर्शला AIDMKला. त्रिपुरामध्ये 2च्या 2 जागा एन डी एला मिळताना दिसत आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश 80 पैकी मागच्या वेळी 64 होत्या, त्यावेळी मात्र 52 जागा मिळतील एन डी एला. यानंतर उत्तर प्रदेश, जे भारतातील सर्वात मोठं राज्य आहे, इथे एन डी एला 52 जागा मिळतील, म्हणजे तब्बल 12 जागांचं नुकसान आहे. तर इंडिया आघाडीला 28 जागा मिळतील, म्हणजे समाजवादीला 25 व काँग्रेसला 3, म्हणजे जवळपास इंडिया आघाडीला इथे 22 जागा जास्त मिळतील मागच्या वेळेपेक्षा. मागच्या वेळी 6 जागा मिळाल्या होत्या इंडिया आघाडीला. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा किसान आंदोलन, पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये एक हब होतं, म्हणजे गाझीपूर बॉर्डर वगैरे, तर तिथेही प्रचंड प्रमाणात भाजप बॅकफुटवर जायला लागले असं दिसतंय. त्यानंतर उत्तराखंडमध्ये मागच्या वेळी 5 जागा जिंकल्या होत्या, यावेळी देखील 5च्या 5 जागा भाजप जिंकेल असं अंदाज आहे. त्यानंतर पश्चिम बंगालमध्ये एन डी एला 15 जागा, म्हणजे 3 जागांचं नुकसान, तर इंडिया आघाडी 2 जागा व आदर्शमध्ये ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस यांना 25 जागा, म्हणजे त्यांना 3 जागांचा फायदा मिळत आहे. त्यानंतर केंद्रशासित प्रदेश आहेत अंदमान निकोबार, इथे एन डी एला 1 जागा मिळेल. त्यानंतर चंदीगडमध्ये 1 जागा इंडिया आघाडीला मिळेल, मागच्या वेळी ती भाजपला मिळाली होती. यानंतर दादरा नगर हवेली व दीव दमण या 2 जागा आहेत, या दोन्ही जागा मागच्या वेळीप्रमाणे एन डी एला मिळतील. यानंतर दिल्ली, जी देशाची राजधानी आहे, दिल्लीमध्ये मागच्या वेळी 7च्या 7 जागा भाजपला मिळाल्या होत्या, यावेळी मात्र त्यांना 6 जागांवर समाधान मानावे लागेल, तर 1 जागा आम आदमी पार्टीला म्हणजे इंडिया आघाडीला मिळेल. जम्मू आणि काश्मीर, मागच्या वेळी 2 जागा एन डी एला होत्या, तर यावेळी 1 जागा, तर इंडिया आघाडीला 3 जागा होत्या, तर यावेळी 4 जागा, म्हणजे 1 जागांचा फायदा मिळत आहे. तर लडाखला 1 जागा मागच्या वेळी बी जे पीला होती, तर यावेळी इंडिया आघाडीला मिळेल असं अंदाज आहे आमचा. कारण सोनम वांगचुक त्यांचंही जे आंदोलन चालू झालं होतं केंद्र सरकारच्या विरुद्ध, त्याचाही कुठंतरी फटका त्यांना बसलेला आहे. त्यानंतर लक्षद्वीप, इथे 1 जागा इंडिया आघाडीला मिळेल. त्यानंतर शेवटचं म्हणजे पॉंडिचेरी, इथेही 1 जागा इंडिया आघाडीला मिळेल. म्हणजे असे एकूण एन डी एला 297 जागा मिळतील, तर इंडिया आघाडीला 183 व आदर्श, जिथे ममता बॅनर्जी आहे, त्यानंतर जगनमोहन रेड्डी यांचा पक्ष आहे, त्यानंतर BJD नवीन पटनाईक यांचा पक्ष, बिजू जनता दल, यांना सर्वांना मिळून 63 जागा मिळतील. म्हणजे अलायन्स वाईज बघितलं फायनल शीट आपली,
तर आमच्या एक्झिट पोलनुसार NDAला 289 ते 305 जागा मिळतील, म्हणजे तब्बल 57 जागांचं नुकसान हे मागच्या इलेक्शनपेक्षा NDAला झालेलं आहे असं दिसतंय. तर इंडिया आघाडीला 175 ते 191 जागा मिळत आहेत, म्हणजे 75 जागांचा फायदा इंडिया आघाडीला मिळत आहे. तर आदर्शला 59 ते 67 जागा मिळताना दिसत आहेत. आदर्शही 18 जागा वाढलेल्या आहेत, कमी झालेल्या आहेत. म्हणजे इथे ममता बॅनर्जी, BJD वगैरे आहेत ते इंडिया आघाडीसोबत येऊ शकतात नंतर आफ्टर इलेक्शन. मग जर पक्षवाईज सिंगल लार्जेस्ट पार्टी बघायचं झालं तर BJP हा सर्वात मोठा पक्ष राहील, 252 जागा मिळतील त्यांना. पण मागच्या वेळी त्यांना 303 जागा मिळाल्या होत्या. यावेळी जवळपास 50 जागा त्यांच्या 51 जागा कमी होतील असं दिसत आहे. तर 2 नंबरला राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे काँग्रेस पार्टी राहील, त्यांना 85 जागा, म्हणजे 52 जागा होत्या मागच्या वेळी, 52 वरून 85 वर त्यांची झेप पोचलेली आहे. 3 नंबरला ममता बॅनर्जी यांचा AITMC आहे, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस, यांना 27 जागा मिळतील असा आमचा एक्झिट पोल आहे. म्हणजे त्यांच्या पश्चिम बंगालमध्ये 25 जागा व आसाममध्ये 2 जागा अशा 27 जागा मिळतील. व UPमध्ये देखील त्यांनी इंडिया आघाडीतून 1 जागा लढवली आहे. त्यामुळं कदाचित ह्या लोकसभा इलेक्शननंतर त्यांना राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देखील मिळू शकतोय. त्यानंतर 4 नंबरला समाजवादी पार्टी राहील, त्यांना 25 जागा मिळतील असा अंदाज आहे. म्हणजे मागच्या वेळी 5 जागा होत्या, 5 वरून त्या 25 वर गेलेल्या आहेत, म्हणजे 5 पट जागा त्यांच्या वाढलेल्या आहेत. म्हणजे हे 4 प्रमुख आपले जागा घेणारे पक्ष सिंगल लार्जेस्ट पार्टी राहतील असं आमच्या एक्झिट पोलनुसार दिसतंय. म्हणजे एकंदरीतच या एक्झिट पोलबाबत ऑब्झर्वेशन व काय शक्यता आहेत ह्या सुद्धा आम्ही सांगतोय आपल्यासमोर. म्हणजे भाजपनं जो 400 पारचा नारा दिला होता, तर 300 पार कशाबशा होतील किंवा त्याही होणार नाहीत अशी परिस्थिती इथे दिसत आहे. म्हणजे काठावरचं बहुमत हे भाजपला मिळेल असं वाटतंय. भाजपला म्हणजे NDAला, म्हणजे पूर्ण भाजपला बहुमत मिळेल असं शक्यता नाही. पूर्ण भाजपला फक्त 253 जागांवरच समाधान मानावं लागेल. म्हणजे भाजपच्या ऑब्झर्वेशन पाहाल तर पहिलं ऑब्झर्वेशन हेच आहे की भाजपच्या जवळपास 57 जागा कमी झालेल्या आहेत. विरोधी इंडिया आघाडीने निकराची लढत दिली आहे. म्हणजे भाजप विरोधी लोक उघडपणे आता वोकल झालेले आहेत भाजप विरोधी. म्हणजे हे आपल्या ह्या इलेक्शनमध्ये कुठेतरी बघायला मिळत आहे. त्यानंतर दुसरा ऑब्झर्वेशन असा आहे की जर ममता बॅनर्जी स्वतंत्र लढल्या नसत्या तर कदाचित पश्चिम बंगालमध्ये व आसाममध्ये इंडिया आघाडीला चांगली सीट्स अजून मिळाल्या असत्या. तर तो एक ममता बॅनर्जी सेपरेट गेल्यामुळे थोडंसं नुकसान इंडिया आघाडीला इथं झालेलं आहे. त्याचबरोबर तिसरा असाही आहे की अरविंद केजरीवाल यांनी पंजाबमध्ये स्वतंत्र निवडणूक लढायचा निर्णय घेतला, तोही कुठंतरी इंडिया आघाडीला थोडंसं डॅमेज करताना दिसत आहे. त्यानंतर निवडणुकीपूर्वी म्हणजे निवडणूक लागल्यानंतर लगेच नितीश कुमार व जयंत चौधरी यांनी जी पलटी मारली, म्हणजे ते दोघे भाजपसोबत गेले, याचा फटका देखील इंडिया आघाडीला इथे दिसत आहे. म्हणजे नितीश कुमार आले असते तर कदाचित 10-12 जागा अजून इंडिया आघाडीच्या वाढल्या असत्या. त्यानंतर जयंत चौधरी यांना 2 जागा भाजपने दिलेल्या, त्या दोन्ही जागा ते जिंकताना दिसत आहेत. तर त्यांच्यामुळे येण्याने 4-5 ठिकाणी तरी 1 जागा अजून वाढल्या असत्या. म्हणजे दोघांनी मिळून 15 जागा अजून इंडिया आघाडीच्या वाढल्या असत्या. म्हणजे कदाचित भाजप काठावर सुद्धा सत्ता येणार नाही अशी स्थिती झाली असती. यानंतर अजून एक ऑब्झर्वेशन असं राहिलेलं आहे की काँग्रेस पक्षाच्या थोड्याशा आडमुठे भूमिकेमुळे, म्हणजे इंडिया आघाडीत त्यांनी सर्व ठिकाणी आपण जास्त जागा लढायच्या असं जो धोरण आखलं गेलं, याचा कुठेतरी इंडिया आघाडीला फटका बसलेला आहे. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये त्यांचं केवळ 3% मतदान होतं विधानसभेला, जे की समाजवादी पार्टीचं 36% मतदान होतं एकट्या समाजवादीचं. म्हणजे त्यांचं अलायन्स मिळून 39% आसपास जात होतं. तर तिथं त्यांनी 17 जागा लढवल्यात. तर 17पैकी त्यांच्या फक्त 3 जागा येताना दिसत आहेत. त्यात जर त्यांनी जागा समाजवादी पार्टीला थोड्याशा जास्त दिल्या असत्या तर समाजवादी पार्टीच्या त्या जागा येण्याची शक्यता होती. कारण की बाकी ठिकाणी समाजवादी पार्टीच्या 25 जागा येत आहे. म्हणजे त्यांनी 30 पर्यंत जरी गेले असते तर इंडिया आघाडीच्या अजून वाढल्या असत्या.
तीच कंडिशन दिल्लीमध्ये होती. दिल्लीमध्ये 7 जागा होत्या, तिथेही 70 पैकी 63 जागा अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीच्या होत्या आणि 7 जागा भाजपच्या होत्या. म्हणजे काँग्रेसचा तिथे एकही आमदार नव्हता, तरी त्यांनी लोकसभेला 3 जागा लढवा लागल्यात. पंजाबमध्ये देखील तसंच झालं. पंजाबमध्ये देखील ते आम आदमी पार्टी वेगळी लढली व काँग्रेस वेगळी लढली. म्हणजे कुठंतरी जागा सीट शेअरिंग हे व्यवस्थित इंडिया आघाडीचं झालं नाही. थोडंसं काँग्रेसनं त्यात आडमुठी भूमिका घेतली असं आमचं मत आहे. म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे, कारण की हे थोडंसं एक्झिट पोलच्या रिझल्टमध्ये जाणवते देखील आणि हे कदाचित 4 तारखेला आपल्याला दिसेल देखील. म्हणजे समजून येईल की काय थोडंसं म्हणजे मिसअंडरस्टँडिंग झालं ते. यानंतर काय शक्यता आहेत त्या देखील आपण बघूयात. म्हणजे या रिझल्टमुळे 289 ते 305 जागा NDAला मिळतील, म्हणजे काठावरचं बहुमत मिळेल. याच्यामुळे पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सत्तेवर येईल असं दिसतंय. दुसरी शक्यता अशी आहे की जागा कमी आल्यामुळे, म्हणजे मागच्या 4-5 वर्षात आपण बघितलं की RSS जी भाजपची थिंक टँक आहे, एक संघटना आहे, ही नरेंद्र मोदी यांच्यावर नाराज आहे. त्यामुळे कदाचित जागा मागच्या वेळेपेक्षा NDAच्या कमी आल्यामुळे, भाजपच्या जवळपास 50 जागा कमी आल्यामुळे येतील असा अंदाज आहे आमचा. त्यामुळे कदाचित नरेंद्र मोदी यांच्याऐवजी दुसरा देखील पंतप्रधान पदाचा चेहरा RSS प्रमोट करू शकतं. कदाचित नितीन गडकरी असतील, कारण की त्यांचे इतर इंडिया आघाडीतील पक्षांशी सुद्धा चांगले संबंध आहेत, उद्धव ठाकरेंशी चांगले संबंध आहेत, किंवा राजनाथ सिंग आहेत सिनियर लीडर, किंवा अजून कोण, म्हणजे हे सुद्धा नाव पुढं करू शकतील अशी शक्यता आहे. कारण नरेंद्र मोदी आता 75च्या जवळ 75व्या वर्षात त्यांनी पदार्पण केलं आहे. त्यामुळं एज फॅक्टर किंवा परफॉर्मन्स बेसिसवरती कदाचित वेगळा सुद्धा पंतप्रधान ते पदाचा उमेदवार देऊ शकतात. यानंतर तिसरी शक्यता आहे की आमच्या सर्वेनुसार भाजपला कमीत कमी 289 जागा मिळतील असं दिसतंय. जर 4 तारखेला रिझल्टमध्ये, ॲक्च्युअल रिझल्टमध्ये 289 पेक्षा अजून 5-6 जागा जर कमी आल्या, म्हणजे 280 ते 285च्या दरम्यान भाजप राहिली म्हणजे NDA, तर कदाचित जसं महाराष्ट्रामध्ये 2019ला महाविकास आघाडीचा फॉर्म्युला शरद पवार साहेब व उद्धव ठाकरे यांनी जो आखला होता, म्हणजे जो त्यांनी फॉर्म्युला केला की आफ्टर इलेक्शन अलायन्स केलं, पोस्ट इलेक्शन अलायन्स केलं, तर तसंही नितीश कुमार, जयंत चौधरी किंवा अजित पवार असे करू शकतात. जे नितीश कुमारच्या 11 जागा येतील असं वाटतंय, जयंत चौधरींच्या 2 जागा आहेत, अजित पवारांची 1 जागा आहे. त्यानंतर ममता बॅनर्जी एक मोठा यामध्ये रोल प्ले करतील असं वाटतंय. म्हणजे जर असं झालं ते तर NDAच्या अजून एक 15 जागा कमी होऊन त्या इंडिया आघाडीच्या वाढतील व आदर्श व इंडिया आघाडी मिळून देखील सत्ता म्हणजे प्रस्थापित करू शकतात, म्हणजे स्थापन करू शकतात. अशीही शक्यता नाकारता येत नाही. पण ती 4 तारखेच्या रिझल्टवर आहे व भाजप 289च्या खाली म्हणजे 280च्या आसपास आलं जर NDA, तरच ती शक्यता वाटते. आणि शेवटची म्हणजे या शक्यतेनुसारच ममता बॅनर्जी व नवीन पटनाईक व जगनमोहन रेड्डी यांचाही देखील एक महत्त्वाचा भूमिका या सरकार स्थापनेत असू शकतो. म्हणजे पोस्ट इलेक्शन, म्हणजे भाजपच्या जर वाटलं की आपण काठावरचं बहुमत आहे, अजून कोणतरी 2-3 मित्र पक्ष जोडायचे आहेत असं वाटलं, तर जगनमोहन रेड्डी, ममता बॅनर्जी, नवीन पटनाईक हेच त्यांच्यासाठी एक चांगले पार्टनर्स किंवा एक चांगले ऑप्शन्स राहू शकतात. म्हणजे असं एकंदरीत दिसतं आजच्या या एक्झिट पोल विश्लेषणानुसार की काठावरचं बहुमत भाजपला मिळताना दिसतंय. पण 4 तारखेच्या रिझल्टवर अवलंबून आहे की भाजपची सत्ता येईल की नाही. म्हणजे इंडिया आघाडीच्या होप्स अजून आहेत, म्हणजे इंडिया आघाडीसुद्धा सरकार स्थापन करण्याची संधी मिळू शकते जर भाजपच्या जागा 280पेक्षा कमी आल्या म्हणजे NDAच्या. त्यामुळे 4 तारखेच्या रिझल्टवर काय होतं त्यावर सगळ्यांचं लक्ष नजरा लागून राहिले आहेत. सकाळी 8 वाजल्यापासून सगळेजण सगळ्या न्यूज चॅनल, TV चॅनलवरती, मतदान केंद्रावरती, मतमोजणी केंद्रावरती असणार आहेत. सर्वजण आपापल्या भागाचा, आपापल्या जिल्ह्याचा, आपापल्या राज्याचे कोण खासदार येतील ह्याचीच वाट पाहत असणार आहेत. तर आजच्या भागात आपण एक्झिट पोल, डिटेल एक्झिट पोल जो आम्ही
आमच्या चॅनलच्या माध्यमातून आमच्या टीमने हा कंडक्ट केला होता एक्झिट पोल. पास्ट 3 इलेक्शनचे सर्वेज, आत्ताचे जे NDAचे अलायन्स पार्टनर्स आहेत किंवा काँग्रेसचे जे अलायन्स पार्टनर्स आहेत, या सर्वांचा जो घेऊन म्हणजे सर्वांची माहिती किंवा सर्वांचे स्टडी करून आम्ही हा एक्झिट पोल बनवला होता. त्याचबरोबर कोणकोणते कॅन्डिडेट्स आहेत, कोणकोणत्या जागावर कोणकोणते कॅन्डिडेट्स आहेत याची सुद्धा माहिती घेऊन ग्राउंड रिॲलिटी चेक करून हा एक्झिट पोल बनवलेला आहे. उगाच बाकीच्या जे फ्रीलान्सर्स पत्रकार आहेत त्यांच्यासाठी इंडिया आघाडीची समर्थकांची हितचिंतकांची व्ह्यूज वाढावेत म्हणून कोणताही बायसनेस न करता मी हा एक्झिट पोल बनवला आहे. जसं प्रिंट मीडिया जे आहेत त्या नरेंद्र मोदी यांच्या बाजूनं किंवा भाजपच्या बाजूनं जास्त बातम्या त्या एक्झिट पोल दाखवत आहेत, तर दुसरीकडं बाकीचे जे चॅनल्स आहेत, सत्य हिंदी असतील, न्यूज नशा असतील किंवा 4 PM असेल, दीपक शर्मा असतील किंवा अजून अन्य कोणी म्हणजे निखिल वागळे जी असतील, तर इंडिया आघाडीच्या बाजूने थोडंसं म्हणजे बायसनेस दाखवतात. म्हणजे आम्हाला कुणावरती टीका करायची नाही आहे, पण आम्ही 100% विदाऊट बायसनेस हा एक्झिट पोल मांडण्याचा प्रयत्न केला आहे. 4 तारखेला आपल्याला दिसेलच. 1-2% एरर दाखवलेले आहेत, पण फायनल एक्झिट पोल NDA 289 ते 305, इंडिया आघाडी सांगितलं त्याप्रमाणे 175 ते 191 व आदर्स 59 ते 67 म्हणजे असा एक्झिट पोल राहील. काठावरचं बहुमत हे भाजप किंवा NDAला मिळेल असं अंदाज आहे. व काही महाविकास आघाडीसारखा प्रयोग झाला तर बाजीसुद्धा पलटू शकते. म्हणजे NDAतले पार्टनर्स 2-3 नितीश कुमार सारखे इकडे आले तर बाजूही पलटू शकते. त्यामुळं हा आजच्या भागात आपण डिटेल सर्वे बघितलात. आपण आमचा आजचा एपिसोड आवडला असेल तर लाईक करावं, व्हिडिओ शेअर्स करा व चॅनल आमचं सबस्क्राईब करा, एवढीच आपणाला विनंती करतो. धन्यवाद.